नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या झालेल्या मतमोजणीचा निकाल हा जाहीर झाला आहे. जिंतूर नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रताप देशमुख हे विजयी झाले आहेत. सोनपेठ या ठिकाणी जनस्वराज्य पक्षाचे कदम परमेश्वर राजाभाऊ हे विजयी झाले असून मानवत या ठिकाणी नगराध्यक्षपदी राणी अंकुश लाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार या विजयी झाल्या आहेत. पाथरी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार खान आसेफ खान शेरगुल खान हे विजयी झाले आहेत. गंगाखेड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे या विजयी झाल्या आहेत. सेलू या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सावंत मिलिंद हे विजयी झाले आहेत. पूर्णा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी यशवंत सेनेच्या विमलताई कदम या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांप्रमाणेच दिग्गज नेत्यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रतिष्ठा लागलेल्या सेलू आणि जिंतूर या दोन्ही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता आणण्यात त्यांना यश आले आहे. पाथरी नगर परिषदेमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांना मात्र मोठा धक्का सहन करावा लागला आहे. आपले चिरंजीव जुनेद खान यांना निवडून आणण्यात बाबाजानी यांना अपयश आले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे सईद खान यांनी आपले बंधू आसेफ खान शेरगुल खान यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे यांच्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनीसाठी लावलेली प्रतिष्ठा ही फळाला आली आहे. सोनपेठ आणि मानवत या दोन नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आपली शक्ती लावली. मात्र होम पिचवरच म्हणजे सोनपेठ नगरपालिकेतच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मानवत येथे मात्र त्यांचे सहकारी अंकुश लाड यांनी विजयश्री खेचून आणली. पूर्णा येथे आमदार रत्नाकर गोट्टे यांच्या यशवंत सेनेच्या विमलताई कदम या विजयी झाल्या आहेत. जिंतूर नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे प्रताप देशमुख हे 13,122 मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फारुकी साबिया बेगम कफील फारुकी यांना 9,955 मते मिळाली. विजयी उमेदवार प्रताप देशमुख यांचे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी अभिनंदन केले. विजयी झालेल्या प्रताप देशमुख यांची कार्यकर्त्यांनी गावातून गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. सोनपेठ या ठिकाणी नगराध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे कदम परमेश्वर राजाभाऊ हे 5,983 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा पराभव केला. चंद्रकांत राठोड यांना 5,678 मते मिळाली. मानवत नगरपालिकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी अंकुश लाड या 14,587 मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अंजली कोकर यांचा पराभव केला. कोकर यांना 9,196 मते मिळाली. आपल्या विजयाबद्दल बोलताना अंकुश लाड म्हणाले, सर्वप्रथम या मानव शहरातील सर्व मायबाप जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मागील काळामध्ये जे विकासाचे कामं आमच्या माध्यमातून झाली त्यावर निश्चितच या मानव शहरातील जनतेनं आमच्यावर पुनश्च एकदा विश्वास टाकून अभूतपूर्व अशा मताने आम्हाला निवडून दिल्याबद्दल या पाथरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजेशदादा विटेकर, आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादाजी पवार, आमच्या या सर्वांवर विश्वास ठेवून या जनतेने जो कौल आम्हाला दिलेला आहे तो आम्ही मान्य करतो. पुनश्च एकदा या मानव शहरातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. परभणी जिल्ह्यातील लक्ष लागून असलेल्या पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे बंधू आसेफ खान शेरगुल खान हे विजयी झाले आहेत. त्यांना 10,626 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे दुर्राणी जुनेद खान अब्दुल्ला खान यांना 10,190 मते मिळाली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या विजयाबद्दल बोलताना सईद खान म्हणाले, मुख्यमंत्री आमचे
पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद मागे 3 वर्षामध्ये जे विकास केला आम्ही, लोकांच्या गोरगरिबाचे जे कामं केले, लोकांच्या गोरगरिबाचा जे आशीर्वाद घेतला श्रीकांत शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 5 विधानसभा 3 नगरपालिकापैकी 2 नगरपालिका आज आम्ही निवडून आणली, सोनपेठ आणि पाथरी. हे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि अल्पसंख्याक उमेदवार धनुष्यबाणावर आम्ही निवडून आणला. जे लोकांना वाटत होता की अल्पसंख्याक समाजाचे मत एकनाथ शिंदे साहेबांना पडत नाही, पण जे काम केलं एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना, त्यालाच आशीर्वाद देऊन आज पाथरीच्या जनतेचे, सर्व कार्यकर्त्याचे मी खूप आशीर्वाद व्यक्त करतो. आमचे नेते आनंद जाधव साहेबांचे जे मेहनत त्यांनी केली आणि सगळे कार्यकर्त्यांनी जे मेहनत केली त्यांचा विजय आहे. खूप मी त्यांचा आभार व्यक्त करतो. गंगाखेड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे या 10,054 मध्ये घेऊन विजयी झाल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी यशवंत सेनेच्या निर्मलादेवी तापडिया यांचा पराभव केला. निर्मलादेवी यांना 9,376 मते मिळाली. आपल्या बहिणीच्या विजयासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सेलू नगर परिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे मिलिंद सावंत हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस पक्षाचे आत्माराम साळवे यांचा 317 मतांनी पराभव करून विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीचे पॅनल प्रमुख विनोद बोराडे यांचा पराभव झाल्यामुळे भाजपचा गड आला पण सिंह गेला असे म्हणण्याची वेळ आली. नगरसेवक पदासाठी भाजपचाच एक हाती झेंडा फडकवला असून 26 पैकी 14 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे मिलिंद सावंत हे 13,960 मते घेऊन विजयी झाले. आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आत्माराम साळवे यांचा त्यांनी पराभव केला. आत्माराम साळवे यांना 13,643 मते मिळाली. पूर्णा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी आमदार रत्नाकर गोट्टे यांच्या यशवंत सेनेच्या उमेदवार विमलताई कदम या विजयी झाल्या आहेत. विमलताई कदम यांना 6,774 मते मिळाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी प्रेमला एकलारे यांचा पराभव केला. एकलारे यांना 6,450 मते मिळाली. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणुका काढल्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.